आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताईबाईची पालखी मुक्ताई नगरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। ही पालखी बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर मोताळा या मार्गाने राजूर घाटात पोहोचली। प्रस्थान करताना हरिनामाच्या जयघोषाने अवघा राजूर घाट दुमदुमून गेला होता। दरवर्षी बुलढाण्याच्या राजूर घाटात ही पालखी 3 बैलजोड्यांच्या सहाय्याने घाट पार करते, हे विशेष। हो ना माऊली लाईन मध्ये बोला ना। जाता पंढरीशी सुख वाटे जीवा। पंढरीच्या वाटेने सुख असल्यामुळं सगळे लोक घरदार संसार सोडून पंढरीच्या वाट्याला लागलेले आहेत। त्यामध्ये पंढरीच्या वारीची प्रदीर्घ आणि सनातन परंपरा अनेक शतकापासून महाराष्ट्रामध्ये आहे। वारकरी संप्रदायाचं ते भलपट सौभाग्य आहे। सगळे संत छोट्या मोठ्या दिंड्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात, पण त्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम त्याच्या 7 मानाच्या पालख्या आणि दिंडी सोहळे आहेत, पालखी सोहळे आहेत। त्यामध्ये एकमेव श्री संत म्हणून असलेला आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा गेल्या 18 जूनला श्री क्षेत्र मुक्तिनगर समाधीस्थळावरून प्रस्थान होऊन आज तो मुक्ताई नगरकडून बुलढाणा घाटामधून बुलढाणा शहरामध्ये मुक्कामाकरता निघालेला आहे। स्वच्छता, त्याच्यामध्ये जे काही वारकऱ्यांकडून होणाऱ्या काही सुविधा वारकऱ्यांकरता सगळं सरकारने केलेले आहे। प्रामुख्याने त्यामध्ये संडासची फार मोठी व्यवस्था होती, कारण पालखी निघून गेली की त्या शहरामध्ये ते नागरिकांना फार मोठा त्रास होत होता। त्या दृष्टीनं 200 संडास मोबाईल सरकारने आमच्यासोबत दिलेले आहेत। त्याची व्यवस्था म्हणजे स्वच्छता, पाण्यासह सगळं सरकारने दिलेलं आहे। औषध, मेडिसिन, आणि जेव्हा प्रत्येक आयुक्त किंवा कलेक्टरची मीटिंग होते त्या सगळ्या पालखी सोहळ्याच्या मीटिंगला पुण्याला आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली जी मीटिंग झाली त्याला हजर होतो। मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराखाली जी सह्याद्रीवर मीटिंग झाली तिथे हजर होतो। तुमच्या पालखी सोहळ्याच्या काय समस्या आहेत त्या आम्ही सगळ्या त्यांना सांगितल्या, सगळ्या सरकारने जवळजवळ सोडल्या।